अरबाजनी जी आजची कॅप्टन्सी सोडली आणि जे काही 2 लाख रुपये घेतले आणि ज्या प्रकारे निकीला तिकडे कॅप्टन बनवलं, हे काय आहे पूर्ण मॅटर, नेमकं काय घडलेलं आहे आणि मला काय वाटते ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. कारण की ज्या पद्धतीने तिकडे निकीच्या फेवरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या घडत चाललेल्या आहेत. कारण की ट्विस्ट जर ठेवला असताना बिग बॉसनी, तर अरबाज समोर एक स्पष्ट मत तिकडे मांडलं असतं बिग बॉसनी की स्वतःच्या टीमचा कोणी कॅप्टन न करता कॅप्टन तुम्ही दुसऱ्या टीमचा तुम्हाला करावा लागेल. तर ह्याला ट्विस्ट आणि डिलेमा आपण बोलू शकतो. पण तुम्ही म्हणताय तुम्हाला ज्याला कोणाला कॅप्टन, तुम्ही स्वतःची कॅप्टन्सी सोडा, पण तुम्हाला पाहिजे त्याला कॅप्टन तुम्ही बनवा. ह्याला ट्विस्ट बोलू शकत नाही आपण, कारण की कॅप्टन्सीचा त्याचा कार्यकाळ संपलेला होता आणि असंही तिथं कॅप्टन्सीचा टास्क करायचा होता. पण तुम्ही तसं नाही केलं. तिकडे तुम्ही ते ट्विस्टमध्ये किंवा डिलेमामध्ये ती गोष्ट न्यायचा प्रयत्न केला आणि निकीला फेवर करूनच तिला सेव्ह करण्यासाठीच तुम्ही हे सगळं जे काय आखायचा प्रयत्न केला होता ना ते केला. कारण की तुम्हाला माहिती आहे बिग बॉसच्या घराच्या बाहेर म्हणजे जे कोण प्रेक्षक आहेत त्या लोकांना ह्यांची कुठलीही टीम आवडत नाही आणि तुम्हाला हे लोक सेव्ह करायचे आहेत म्हणजे आहेत. आणि अरबाज तिकडे आता सेव्ह होणार, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांनी तिकडे घरासाठी 2 लाख रुपये घेतले आणि कॅप्टनची सीट देखील सोडली. या संपूर्ण गोष्टी त्यांनी करायचा तिकडे प्रयत्न केला, त्याच्यामुळे त्याला देखील कोणी नॉमिनेट करणार नाही. तर राहिले कोण, हे बाकीचे 2-4 जण राहिले, त्यांच्यातलं कोण ना कोण नॉमिनेशन मध्ये येणार आणि त्यातला 100% कोण ना कोणतरी जाणार. म्हणजे या आठवड्यामध्ये फिक्स आहे की टीम ए मधला कोण ना कोणतरी घराच्या बाहेर जाण्याची शक्यता आता दाट झालेली आहे. पण त्यांना निकीला सेव्ह करायचं होतं म्हणून अरबाज समोर तो त्यांनी एक पर्याय ठेवला की घरासाठी देखील पैसे घ्या आणि तुमची कॅप्टन्सी सोडून तुम्ही दुसऱ्याला कोणालाही कॅप्टन बनवू शकता. तर मी बोलेल ही भीक म्हणून दिलेली जी कॅप्टन्सी आहे ना, तिला खरोखर घरातल्या लोकांनी विरोध करावा आणि खरोखर तिला टॉर्चर करायचा प्रयत्न करावा. हेच माझं मत आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.